राम राम. रात्री थोडं काम झालंय. आता जरा केस वाढल्यामुळे जरा बांधून ठेवावं लागतंय. जरा नवीन नवीन लुक करत असतो ना मी आदनं मधनं, त्याच्यामुळे यास काय जर करावं लागतंय. मध्ये कसं उन्हाळ्यात पाक कमी करून टाकलं, दाढी मी पाक काढल्या होत्या, पण तिला जरा आवडलं नाही. ठीक आहे, असू द्या. आपलं काम काय आहे, आपल्याला गाडीला पार्किंग करायचं मस्त छान. ये बायकोला जरा माहिती द्यायला, तू ये पडदेशी पळ. तर पार्किंग पाहिजे. गाडीची अवस्था लई खराब होती. एवढ्या मोठ्या मगाच्या गाड्या घेऊन उन्हात लावून चलत नाही. 3 वर्ष झालं हे झाडणार ना काय नाही इथं. तर दाखव तू काय काय काम झाले, काय काय नाही आपलं. तर आता बहुतेक खडं बिदं सगळं खाजून झाले ते. मॅच खाल्ले तर पण व्हिडिओ नाही काढला. आमची बायको खडं खात होती ते मी माती टाकत होतो सगळी, का नाही का? कोणी काढले एखादा व्हिडिओ काढत असतो खडं खाताना, लोकांना कळते तर कोणी खाल्ले. आता कोणाला काय खरं वाटणार आहे? काय काय होतं सगळं पडलेलं. आता खरं वाटणार नाही कोणाला मी खाल्ले म्हणून, माती काढली म्हणून. काय काम केलेली माहित नव्हती का? आधी सगळ्या गार्डन मध्ये आपणच काम केलं. होय की. तर हे बघा, हे कोपीचं नियोजन. ही अशी कोप. आता एक दांडकं असं इकडून एक येईल सेम. हे असं जसं तिरकोण आहे ना, तसं ही तिरकोण केलाय 3च्या 3. हा असं ती झाल्यावर कळणारच आहे. पण हे असं मारलंय बघा वेल्डिंग याला, मस्त सिस्टमॅटिक कार्यक्रम. आता हे काय असतं हे आपल्याला माहित नाही. लोक वेगवेगळी जायचे, वेगळी पद्धत असते. होय, खडं बघा कसं खाल्ले तर आम्ही इथं. असं 1.5 फुटाचं खडं आहे. इथं एक आहे, या कोरप्यात एक आहे आणि ह्या कोरप्यात एक आहे. असं मिळून हे आपलं सगळं 20 फुटाचा खेळ आहे. काम करणार पण खांदू लागत, तुम्ही पण खांदत होता, आत्या पण सगळंच करतो ती. ही टोप मारायला इथे खडा, तिथे खडा, 3 6 खडा आहेत. आणि ही बघू आता काय सिस्टीम आहे ह्या प्लेटांची, आपल्याला काय कळणार नाही काय केलंय नेमकं. ही लोक जर सलापावर जर काय करायचं असेल तर असं लावून ह्याला स्क्रू मारते, ती फिट करते, ती खडा खांदतात ना सलापावर. पण ही वेगळं नियोजन आहे. ही वरच्या बाजूला काहीतरी येणार आहे वाटते. आता हे ते असं जसं बाजूला येणार नाही. ही जसा डांब उभा केलाय ना, त्या वरच्या डांबावरती प्लेट लावली त्यांनी आणि परत त्याच्यावर दुसरा पाईप ठेवायचा. काय तर नियोजन आहे, झाल्यावर कळतं तुला. हा, जाऊ तू टेन्शन घेऊ नको, जाऊ दे. खाली सरळ उभा केलेलं डाम खाली रवायचं, ती खेळ ठोकायची ती खाली ठोकायचं काय कुठं जमिनीत? होय, काय डोकं तुझं. तिथं हाय पलीकडे ते कोण केलं जमिनीत येडपाट कुठलं. ही जर हे असं जर रवलं तर गोल फिरवलं तर गोल फिरत असते. मग हे असं कोण करून जर माल वाचला तरी अजिबात फिरत नाही. हा, त्यासाठी असं कोण केलं बघा. एका डांबाला 2 केलं तर सिस्टमॅटिक. हिथं एक आणि एवढं रवलं तर चालतंय आपल्याला. 1.5 फूट रावायचं आपल्याला खाली. आणि हे अँगल हे आतल्या बाजूनं वर लावायचं आणि परत त्याच्यावर वेल्डिंग मारून स्क्रू मारायच्या पत्र्याने. हा, थांब जरा थोडे दिवस थांब. मग 1-2 दिवस थांब, अजून तुला सावली करायची आहे. होय, महिन्याला आतमधून एवढं भारी करायचं ना आपल्याला. लाईट बीट लावून मस्त बड्डे कार्यक्रम करतात उन्हाळ्यात. उन्हाळ्यात बसता येते आपल्याला. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कार्यक्रम करतात, काय बी करतात आपल्याला इथं सिस्टम. ही लांब काय थोडं आहे काय, ह्या हितनं चांगली हितवर 50 माणसं एका टायमाला उभा राहते ती 20 फूटमध्ये. होय, ह्या बाजूला मस्त असं झालं बिलर सोडली झालं की मस्त बड्डे करतात इकडं तोंड करून. होय, लय झालं ह्या कोरप्यात घरात. हा, शिवानीचा बड्डे ह्या कोरप्यातच करायचं संध्याकाळी टायमाला. लय भारी. आता लाईटिंग बिटिंग छान करू याला मस्त. तर बघूया, आले की उभा करताना पण व्हिडिओ दाखवता आहे तुम्हाला कसं होतं. डाम उभा करता येईल, परत पत्र मारताना व्हिडिओ बघत राहा तुम्ही. होय, ऐकू लागली कामाला. होय, काम करावं लागते बाई, काय करायचं. बघायचं दगड आणून टाकायची त्यात खाडक्यात आता माल टाकायला, का नाही का? आता इथं माल आहे, इथं माल काढून घेतो काना. होय, हा, माल बनवायचं तर दगड टाकून घे बाई. सिमेंट घेऊन जावं लागतंय, माल करावं लागतंय, काय करायचं. होय, मी इथं दगड आणून टाकली. अजून आणायचे ते तुम्ही पाठी घेतले म्हणून मी हे करायले. काम आपल्या घरचं काम आपणच करावं लागते, काय करायचं. होय, वाळू सारली आता वाटायचं गळगळीत. होय, मार होते. काय म्हणा तुला. मग काय तर आता माल कालवून घेता. अजून लागतंय सिमेंट. अजून एक पाटी आणू की, 1-2 पाट्या होतो म्हणजे माल एकदम असं मजबूत हल्ला नाही पाहिजे. कसलं वार काव झालं तर डाम. होय, आणि आत्ताच नाही कालवायचं. माणसाला कालू की. मग काय तर कुठून आली तिकडे घरात डोळ्यात उडेल इथं. आता बस होतंय का? आता नुसतं कालवायचं आहे. जमल का मला कालवायला?
लय दिवस झालं पटात असेल क्या असं टाइम प्लीज. दमलं. दमलो घाम निघला. तर अशा प्रकारे सगळं कालवून झाले. काय आळबिळ करून झाले आता ह्याच्यात झाले रट झाले जरा पावसा पाण्यानं है ना. लवकर निघत नाही ती फेस पडला डायरेक्ट. आता परत माणसं आल्यावर ह्याच्यात पाणी टाकून कालवून वरचीवर द्यायचं. डस्ट आहे नाही त्यामुळे वाळवाची जर वाती ओली ही डस्ट वाळून जाते लगेच. मग काय ते हेतच माल तर काय भिंत तयार व्हायची. माल नाही पडलं तर दुसऱ्यांदा कोण मी व्हिडिओ काढाली म्हणून तुम्हाला काय तर म्हणते ती व. काच आहे काच आहे. म्हणजे तुम्ही तुमचं व्हायरल व्हायचं राहू द्या आम्हालाच व्हायरल करा. मग आता तुम्ही सांगितलंय म्हणल्यावर कॅडबरी मोठा झाला का शेडी एक नंबर खट्टामध्ये मग डेंजर. दिसते मोठा अजून. चलो चले काम करे पत्रा डालने को चले. जोडलं एकदाच जोडलं. पार्किंग आता जरा दिवस मावळायला त्यामुळं गणित जरा वेगळं झालंय. मोबाईल दिसत होतंय का नाही आजच्या दिवसात. टोपी मारायची आता ही पत्रा पत्रा टोपी म्हणजे पत्रा टोपी घालायची. टोपी घालायची ते दमलं वरच तवर होय. मिस्त्री आम्ही तर पळून मिस्त्रीच बोललेला आले ह्याच्यात. मिस्त्री गेला पळून म्हणते तीच आहे ते मिस्त्री. झाला तर लय अंधार झाला आता सकाळपासून चला शिवखुशी झाली. पार्किंग एकदम तयार. हो दम खात नाही धुवायला. कसं आहे धुवायला दम खालताय अजिबात. झाल्या नात खोळा कार्यक्रम आहे एकदम होय. पार्किंग मात्र पार्किंग झाली मोठी लाट मोठ्या गोडवानासारखी. लगेच सगळं चकाचक धुवून कावायचं आता आणि मस्त अंधारातच लावून टाकायचं म्हणजे गाडी आता लगेच झाल्या होय. 2 गिप्पाट दिशे आता लावून टाकतो गाडी. झालं बघा स्वच्छ एकदम खटाखट मध्ये एकदम कडला गेली आई. आता धोत आता कधी दिसतं बघा चिकन झार नाही का. आता आणतो गाडी
आणि लावतो सरळ मार्गी. कुठं निघालो? जाऊ का? कुठं? गाडी घेऊन आलो, थांब जरा. लगेच पार्किंग तयार झाल्या निघालं जा महिना जागेवर लावायला. लय दिसत सावली मिळणार आहे, पण तर- आता जाऊ दे. ही आहे काय थंडी आहे थंडी. उद्या सकाळी पण दाखवतो तुम्हाला. आता लावतो आतमध्ये. हा गेट आता उघडून अंधार आहे. आलोच मी. बर या. तर ही आपली पार्किंग बघा अशा प्रकारे तयार झालेली आहे. किती छान खप झाली बघा, मोठीच्या मोठी. सगळ्या आपल्या तिन्ही गाड्या लागते त्या ओके मध्ये खटाखट. अरे गेटच उघडलं नाही की. आली गेटच उघडलं नाही. थांबा की. बसली का बरोबर? एकदम खटाखट नंबर मध्ये खटाखट मध्ये. है ना. अजून पसरून वाटायला जागा गाडी लावल्यावर तर. मोठी वाटली का? हा का बरं तसं? पुढे बी जागा शिल्लक आहे, अजून मागे जागा शिल्लक आहे. या अजून लय पुढे कशाला म्हणलं उगं. या जागा जास्त इकडे या जागा काय संबंध राहत नाही. इकडे बारकी गेट असल्यामुळे इकडे काय गाडी राहून असली काय असली तर काय अडचण नाही होय. त्याच्यामुळं अशा पद्धतीने झालं बघा एक नंबर मध्ये. आता बारकी गाडी कुठं लावायची? हा? तुम्ही म्हणलं तिन्ही लागते त्या बारकी गाडी. इथं काय जावा काय हिथं लागल एक हिथं लागल. ही थोडी महागासाठी. बारक्याचं काय नसते. बारके काय ऊन असते काय काय असते काय. हा अजून पुढे ती गाडी. उन्हाळ्यात काय बरं थोडी पुढे घ्यायची अजून हिथवर जागा. काय करायचं सांगू का? पुढं घ्यायची थोडी आणि गाड्या अशा उभ्या आडव्या लावायच्या. झाला संबंध. आता अशी लागली. उद्या तुम्हाला दिवसा बरोबर दाखवतो अजून कसं दिसतंय काय दिसतंय. मग काय मस्त. पाठीबाच्या साईडने या बघा दिसते. ही अजून हिथनं का नाही ह्या गेटपासनं हिथवर अजून जागा 30 फूट शिल्लक आहे. 30 फूट अख्खीची अख्खी. त्यामुळे काय अडचण नाही. इथं महाग एखादी कोणी पाहून आहे ना काय बाबा चांगलं दिसत नाही. मग ही गार्डनचा काय शोभा आहे. मग काय याची तर दिसतं. इथं वेगळं नियोजन आपलं अजून परत बा सांगायचं होय. तर कसं झालंय सांगा. अजून उद्या सकाळी थोडा शॉट दाखवतो कोणा तानाचं होय. असा फुफुटा पाहिजे का रोज? हा हो. आय लव माय लव. आय लव माय लव म्हणजे आता माझा लव कोण आहे ती बघा. हां असं जुळवलं कनेक्शन. कसं कनेक्शन जुळवलं बघा कसं काय खरं नाही बाबा. हे असं दिसते बघा दिवसाचं. एकदम ऊन काय नाही. एकदम ओके मध्ये खटाखट. कुठल्या तरी एका बाजून ऊन येणारच आहे बरं का. कुठल्या बी एक बाजून ऊन येणारच आहे. पण हे दिवसाचं ऊन काही नसते एवढं 11 वाजेपर्यंत. पण 12 ते 4 वाजेपर्यंत ऊन लय बेकार. त्याच्यामुळे असं केलं बघा ओके मध्ये खटाखट आहे का.